नमस्कार. आज आपण एकदम पौष्टिक आणि चविष्ट असं सूप बघणार आहोत. त्यासाठी मी इथे पाव किलो शेवगाच्या शेंगा कट करून त्याची साल काढली, 3 टोमॅटो, 1 कांदा, 4-5 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलं. ते सगळं स्वच्छ धुवून एका भांड्यात टाकलं, पातेल्यात. त्यामध्ये पाणी टाकलं आणि गॅसवर ठेवून झाकण ठेवून हे चांगलं शिजून घेतलं. तुम्ही कुकरमध्येही 1 शिट्टी करून शिजवू शकतात. इथे सगळ्या शिजलेल्या वस्तू थंड करायच्या, मिक्सरच्या जारमध्ये टाकून थोडंसं फिरून घ्यायचं पल्स मोडवर वगैरे 1-2दा आणि छान याचा सगळा पल्प म्हणजे तो गर जो आहे तो छान निघून येतो. आता गाळणीत टाकून ते सगळं छान गाळून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे सगळं छान निघतो आणि हा चौथा जो आहे तो वेगळा होतो आणि आपल्याला प्लेन असं सूप तयार भेटतं. थोडं पाणी टाकून हे आपण सगळं असं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे बघा गर. तर सगळा मस्त असा आपण काढून घेतलेला आहे. टोमॅटो आणि कांद्यामुळे ह्या सूपला अजूनच छान चव येते. तुम्ही फक्त शेवगा पण घेऊ शकतात. इथे आपलं हे सूप जे आहे मस्त छान गाळून घेतलेलं आहे. यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं, 5-6 काळी मिरी कुटून टाकून घेतली, अर्धा चमचा जिरा पावडर टाकली, भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि सगळं छान मिक्स केलं. गॅसवर ठेवायचं आता हे आपल्याला आणि 1-2-3 मिनटं छान उकळून घ्यायचं. मस्त असं नॅचरली छान सूप तयार होतं. आवडत असेल तर यामध्ये थोडी हळद टाका किंवा मॅगी मसाला टाका, अजूनच छान चव येते. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा. धन्यवाद. बाय बाय. सी यू.